श्रीरामपूर अशांत करण्याचा डाव काही विघ्य संतोषी व्यक्तींकडून आखला जातोय। श्रीरामपूर शहरातील रामनवमी उत्सवाला यंदा गालबोट लागले। गोंधवणी परिसरातून श्रीराम मंदिराच्या दिशेने निघालेल्या भव्य शोभायात्रेवर गुरुवारी दुपारी अचानक दगडफेक झाली। या घटनेत तिघे गंभीर जखमी झाले आहेत। अर्थात पोलिसांनी तत्काळ पोलीस बंदोबस्त वाढवत परिस्थिती नियंत्रणात आणली, परंतु श्रीरामपूरमध्ये दगडफेक करण्याची घटना ही सलग तिसऱ्या वर्षी घडली आहे। गेल्या 2 निवडणुकीत श्रीरामपूरमध्ये राज्यातील विरोधी पक्षाला यश मिळालं। विधानसभा व त्यानंतर झालेल्या नगरपालिका निवडणुकीत येथे काँग्रेसने बाजी मारली। एकीकडे संपूर्ण जिल्ह्यात वेगळा निकाल लागला असताना श्रीरामपूरमध्ये वेगळा निकाल लागला। त्यामुळे श्रीरामपूर अशांत करण्याचा डाव काही विघातक प्रवृत्तींकडून केला जातोय का, हा प्रश्न या निमित्ताने पुढे आला। नेमकं काय झालंय हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। गेल्या वर्षी म्हणजेच 2 मे 2024 रोजी काझीबाबा संदल मिरवणुकीत पोलीस कर्मचाऱ्यांवर काही धर्मांधाकडून दगडफेक करण्याचा प्रकार घडला। या 2 पोलीस कर्मचारी जखमी झाले होते। छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही मिरवणूक बराच वेळ थांबून होती। पोलिसांनी ही मिरवणूक पुढे घेण्यास सांगितल्याचा राग येऊन पोलिसांना धक्काबुक्की करून त्यांच्यावर दगडफेक करण्याचा प्रकार त्यावेळी घडला होता। पोलीस कॉन्स्टेबल राहुल खेडकर व चौधरी हे यावेळी जखमी झाले होते। चौकात मोठा जमाव जमल्याने अखेर पोलिसांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून जमाव पांगवला। त्यापूर्वी 2023च्या चादर मिरवणुकीतही दगडफेक करण्याची घटना घडली होती। त्यावेळीही 4 चाकी गाड्यांचा काचा व नगरपालिकेचे पथदिवे फोडण्यात आले होते। 2023ला 20 ते 25 जणांवर व 2024ला 10 ते 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। आक्षेपार्ह गाणे लावल्याने हा तणाव पसरला होता। आता सलग तिसऱ्या वर्षी श्रीरामपूरमध्ये दगडफेकीची घटना घडली। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रीरामपूरमधील गोंधवणी येथून रामनवमी निमित्त पारंपरिक शोभायात्रा काढण्यात आली। ही मिरवणूक उत्साह श्रीराम मंदिराकडे जात होती। सय्यद बाबा चौकातील दर्गा परिसरात ही मिरवणूक पोहोचली होती। याच वेळी अचानक मिरवणुकीच्या दिशेने दगड येण्यास सुरुवात झाली। यामुळे मिरवणुकीत सहभागी असलेल्या भाविकांमध्ये मोठी धावपळ उडाली। या हल्ल्यात 3 तरुण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान सय्यद चौकातील काही स्थानिकांनी दावा केला आहे की आधी मिरवणुकीतून दगडफेक करण्यात आली होती। या परस्पर विरोधी दाव्यांमुळे तणाव अधिकच वाढलाय। जखमी झालेल्या सुयोग झिरंगे यांनी या प्रकरणाबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। फिर्यादीत म्हटले आहे की रामनवमीच्या निमित्ताने ऋषिकेश सोनावणे यांच्या वतीने महादेव मंदिर गोंधवणी येथून पारंपरिक श्रीराम झेंडा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। ही मिरवणूक दुपारी सुमारे 12:30 वाजता गोंधवणी येथून सुरू होऊन गोंधवणी रोड मार्गे दशमेश चौक, मौलाना आझाद चौक मार्गे पुढे जात सय्यद बाबा चौक येथे सुमारे 3:30 वाजण्याच्या सुमारास पोहोचली। या ठिकाणी काही अनोळखी 10 ते 12 तरुणांनी अचानक मिरवणुकीवर दगडफेक सुरू केली। या अनपेक्षित हल्ल्यामुळे मिरवणुकीत गोंधळ उडाला। या दगडफेकीत सुयोग झिरंगे यांच्या डोक्याला दगड लागून सूज आली आहे। तसेच किरण राजेंद्र लबडे यांच्या उजव्या हाताच्या करंगळीला दुखापत झाली असून यश राजेंद्र गोराणे यांच्या डाव्या डोळ्याखाली गंभीर जखम झाल्याने त्यांना तातडीने साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 190(1), 191(1), 191(2), 192, 110, 118(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू झाले आहे। या घटनेची माहिती शहरभर वाऱ्यासारखी पसरताच श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या आवारात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली। परिस्थिती लक्षात घेता पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्षता घेतली आहे। तणाव वाढल्याने अनेक दुकाने सायंकाळी बंद होती। अनेक चौकातही शुकशुकाट होता। हे प्रकार का घडतात हा खरा प्रश्न आहे। श्रीरामपूरमध्ये कायदा व सुव्यवस्था राहिलाय की नाही असा संतप्त सवाल आता विचारला जातोय। अर्थात पोलिसांनी या प्रकारानंतर तत्काळ धरपकड सुरू केली, परंतु असं करण्याची हिंमत होतेच कशी हा खरा प्रश्न आहे। दरवर्षी होणारे हे प्रकार थांबतील का असा प्रश्न आता यापुढे येत आहे। मित्रांनो, या विषयाबाबत तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।